थोडक्यातच हो, सांगितलं. बरोबर आहे. आपण जर सभागृहात बघितलं तर पाणी ह्या विषयी इरिगेशन विभागाच्या काही गाईडलाईन्स आहेत. धरणात किती पाणी साठा असल्यानंतर आपण काय करू शकतो. अ, सन्माननीय राज्य शासनाचं परिपत्रक आहे. ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की पाणी कपात करण्याचे निर्देश का करावे लागलेत, की ऑगस्टपर्यंत हे पाणी आपल्याला पुरवायचं आहे. अल निनोच्या पार्श्वभूमीवरती असं सांगण्यात आलंय. पण आज नाशिक शहरामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जे काही स्मार्ट सिटीचे कामं आहेत, आपल्याला जे डब्ल्यूटीपी वर्क्स आहेत ते कंप्लीशन स्टेजमध्ये नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे, की आज पूर्ण पंचवटी विभागाचा जो इलेक्ट्रिक सप्लाय तो बंद होता, जेणेकरून त्यांच्या टाक्या भरलेल्या नाहीये दिवसभरामध्ये आणि म्हणून पंचवटी विभागामध्ये पाणी पुरवठा झालेला नाहीये. आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आणि पुन्हा रविवार. म्हणजे उद्याचा जर खाडा गेला पाण्याचा, तर रविवारी सुद्धा पाणी लाईन चार्ज करण्याकरता मिळणार नाही आणि याचा इम्पॅक्ट म्हणजे पूर्ण वीकेंड वरती होईल आणि म्हणून उद्याच्या शनिवार करता पूर्ण नाशिक शहरासाठी पाणी पुरवठा होणार आहे असे निर्देश मी या महासभेत दिलेले आहे आणि त्यासाठी आपल्याला एक साधक बाधक चर्चा करून आपण सभागृहाचं मत घेतलेलं आहे आणि उद्या पुरता फक्त हा निर्णय आहे. प्रशासनाने जर काही पाठवलेलं असेल तर ते प्रत्येक शनिवार नसून उद्याच्या शनिवार पुरता पूर्ण नाशिक शहराकरता पाणी पुरवठा होणार आहे. महाराष्ट्र शासनाने ज्या गाईडलाईन दिल्या आहे त्याची पायमल्ली आम्ही करू शकत नाही. महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईन्स आम्ही फॉलो करतोय, पण स्थानिक लेवलला जी परिस्थिती उद्भवली आहे ती मग इलेक्ट्रिफिकेशनची असेल किंवा डब्ल्यूटीपी वर्क्सची असेल, त्या कारणास्तव उद्या पूर्ण शहरामध्ये पाणी पुरवठा होणार आहे. महासभेत पण आला होता, सन्माननीय सदस्यांनी तो प्रस्तुत केला होता आणि तेव्हा असा विषय झाला होता की आपले 6 विभाग आहे आणि 6 विभागामध्ये 3 आपण कॉन्ट्रॅक्टरने म्हणताना 2 कॉन्ट्रॅक्टर आणि 1 मनपा असा विषय केला होता आणि आम्हाला सगळ्या सभागृहाचं असं मत होतं, सगळ्या सदस्यांचं असं सांगणं होतं की मनपाचे जे कर्मचारी आहे ते अतिशय नेटाने काम करतात, पण कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी आहे ते व्यवस्थित काम करत नाही किंवा फवारणी जी आहे ती व्यवस्थित होत नाही. या कारणास्तव आपण म्हटलं होतं की मनपा आणि कॉन्ट्रॅक्च्युअल याच्यातला जो काही कंपॅरिझन आहे तो या महासभेत देण्यात यावा, त्या पद्धतीने प्रशासनाने ते दिलं. पण त्याच दरम्यान आज पेस्ट कंट्रोलचा कंटिन्युएशनचा 1 महिन्याकरता डॉकेट आला होता आणि म्हणून त्यावरती सभागृह आक्रमक झालं होतं की पेस्ट कंट्रोल मागच्या महासभेमध्ये सांगण्यात आलं होतं की कंपॅरिझन करून मग निर्णय देणार आहे. तरी सुद्धा ही इतकी व्यवस्था आरोग्याची निकडीची आहे की आपत्कालीन म्हणून ते आता मंजूर करावंच लागेल. हे खरं प्रशासनाने डॉकेट जे आहे ते 3 महिन्यापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी तयारी केली पाहिजे होती आणि म्हणून अख्खं सभागृह आक्रमक होतं. या विषयावरती आम्ही सगळ्यांनी एकमताने निर्णय दिलेला आहे की ह्या सभागृहामध्ये आताचा जो विषय आलेला आहे कंटिन्युटीचा तो महिनाभरासाठी आम्ही कंटिन्यू केला आहे. मात्र आपलं जे कंपॅरिझन प्रशासनाने दिलं आहे की कॅपेक्सचा खर्च होणारे आपल्याला गाड्या घ्याव्या लागतील आणि मग त्याच्यानंतर ते पेस्ट कंट्रोल मधलं जे औषध आहे त्याची सप्लाय रेग्युलर करावं लागेल, परत ते कर्मचारी ह्या विषयामध्ये हायकोर्टाचे निर्देश आहे की जे कंत्राटी कर्मचारी घेतलेले आहेत त्यांना सेवा ज्येष्ठता यादीनुसार आपल्याला समावेश करून घ्यावा लागेल. त्याची जी कारवाई करायची आहे ती कारवाई करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले, कारण आपण ठेकेदार जरी बदलला तरी कर्मचारी तेच राहणार आहेत. अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्या नाशिक शहरात आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं की ठीक आहे, कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे तो कॉन्ट्रॅक्टरला देण्यापेक्षा स्वतः महानगरपालिका त्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकते, अशा पद्धतीची कारवाई प्रशासनाला करायला सांगितली आणि महिनाभरात पुनश्च हे डॉकेट महासभेत सादर करायला सांगितलंय. महासभेत एक चांगला प्रस्ताव देखील प्रशासनाकडनं आला होता आणि त्याची मागणी बऱ्याच वर्षापासून होती. आपण सगळेजण जाणता की गंगापूर रोड हा अतिशय रहदारीचा आहे आणि त्याकरता आपण कुंभ प्राधिकरणाकडे राईट बँक कॅनॉल हा आपण प्रस्तावित केला होता आणि त्याची तात्विक मंजुरी आल्या कारणाने हे जे डॉकेट आहे ते आपल्याला आता महासभेत दिसतं आहे आणि म्हणून राईट बँक कॅनॉल हा जो रस्ता आहे तो विकसित होणार आहे कुंभच्या निधीमधून. त्याचप्रमाणे आज सकाळी रोड कन्स्ट्रक्शन TDR ची SOP ही सांगण्यात आलेली आहे, पण त्याचे डिटेल्स आपल्याला विशेष महासभेत मिळणार आहे
आणि म्हणून पॅरलल गंगापूर रोड जो आहे तो आपण रोड कन्स्ट्रक्शन TDR मध्ये विकसित करतो आहोत. पॅरलल गंगापूर रोड जो आहे तो माझ्या मते साधारण 8 ते 9 किलोमीटरचा आहे आणि हा जो राईट बँक कॅनल आहे तो जो इथून सुरू होतो म्हणजे विल्जम हायच्या बॅक साइड वरनं सुरू होतो ते थेट आपला कानिटकर उद्यानापर्यंत आहे. तो काही 7 ते 8 किलोमीटरचा आहे तो पण. जो 15 मीटर आहे. प्रलंबित होता बऱ्याच वर्षांपासून आणि आपण पाहता आहे की आता अनेक गोष्टी असतील, अंगणवाडी सेविका या BLO म्हणून पण काम करतात. ह्या कोणत्याही सरकारी योजनेबद्दल जर घरोघरी सांगायचं असेल तर ते खूप कष्ट घेत आहेत आणि SIRचं देखील काम आता ते करताय, पण त्यांचा जो पगार आहे तो अतिशय कमी होता आणि त्याच धर्तीवरती आपण अंगणवाडी सेविकांचा जो पगार आहे त्यांच्या जी सेवेची हे आहे, कोणी मुख्य सेविका आहे, कोणी सेविका आहे, कोणी प्रभारी सेविका आहे आणि अशा कोणी मदतनीस आहे. हे जे टप्पे दिलेले होते त्यानुसार त्यांच्या पगाराची जी काही मागणी होती ती आपण बदललेली आहे आणि खूप वर्षानंतर खरं तर अंगणवाडी सेविकांचा पगार हा आपण वाढवून जिथे त्यांचा 9,000 पर्यंत होता 8,800 काहीतरी तो आपण 12,000 वरती नेलेला आहे.